नमस्कार, मी मयूर गुर्जर. हा व्हिडिओ आपण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार करतोय. बँक निफ्टी आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्या आपल्या नेहमीच्या सिरीजमध्येच फक्त एक निवडणुकांपुरतीच म्हणजे निवडणुकांच्या निकालापुरतीच काही ॲडिशन मी करतो आहे. काही हिंट्स मी सांगणार आहे. हे काही ठोकताळे आहेत, काही प्रोजेक्शन्स आहेत, काही आडाखे आहेत, काही अंदाज आहेत, ज्यांचा वापर करून मी मार्केटच्या स्वभावाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतोय आणि ते मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. साधारणतः दुपारी 12 पर्यंत रवी, चंद्र, बुध आणि शुक्र या 4 ग्रहांचा प्रभाव आपल्याला मार्केटवर दिसेल. 12 वाजल्यानंतर रवी, चंद्र आणि बुध या 3च ग्रहांचा प्रभाव दिसेल आणि 1 वाजल्यानंतर रवी, चंद्र, बुध, केतू हे 4 ग्रह मार्केटवर प्रभाव दाखवतील आणि 3 वाजल्यानंतर रवी, चंद्र, बुध, मंगळ आणि केतू हे 5 ग्रह मार्केटवर प्रभाव दाखवतील. उद्या जरा मार्केट खूप वेगळ्या पद्धतीने बिहेव करणार आहे. अर्थात त्याच्या मागची कारणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, पण ते नक्की ग्रहांचे प्रभाव कसे असणार आहेत आणि कुठल्या ग्रहांचे प्रभाव असणार आहेत हे जरा अगदी जास्ती डिटेलमध्ये आलेले आहे आज माझ्या अभ्यासामध्ये समोर. तर साधारणतः स्वभावाचा आपण अंदाज घेऊया. 12 वाजेपर्यंत जर आपण बघायला गेलं तर 12 वाजेपर्यंत साधारणतः मार्केटमधल्या सगळ्या ग्रहांचा मूड हा साधारणतः हॅपी असणार आहे. 12 वाजल्यानंतर मात्र जरा थोडंसं 19-20 व्हायला सुरुवात होतीये. म्हणजे 12 वाजल्यानंतर 1 वाजेपर्यंत चंद्र जरा सॅड मूड मध्ये असणार आहे, रवी न्यूट्रल असणार आहे आणि बुध मात्र हॅपी राहणार आहे. परत एकदा सांगतो, 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत चंद्र थोडासा सॅड मूड मध्ये असणार आहे, रवी न्यूट्रल आणि बुध हॅपी मूड मध्ये असणार आहे. 1 ते 3 या कालावधीमध्ये चंद्र परत सॅडच राहणार आहे, रवी न्यूट्रल, बुध आणि केतू हे दोन्ही ग्रह हॅपी राहणार आहेत. ठीक आहे, परत एकदा सांगतो, 1 ते 3 या वेळामध्ये चंद्र सॅड मूड मध्येच असणार आहे, रवी न्यूट्रल मध्येच असणार आहे, बुध आणि केतू हे दोन्ही ग्रह हॅपी मूड मध्ये असणार आहेत. घटना मात्र 3 नंतर बदलायला लागतील. 3 नंतर चंद्र हॅपी राहील, बुध, रवी, मंगळ, केतू हे 4 ग्रह मार्केटवर सॅड इफेक्ट दाखवणार आहेत. न्यूट्रल कुठलाही ग्रह नाहीये. 3 वाजल्यानंतर परत एकदा सांगतो, 3 वाजल्यानंतर चंद्र हॅपी मूड मध्ये असेल, बुध, रवी, मंगळ, केतू हे 4ही ग्रह सॅड असणार आहेत. त्यामुळं तुमचे ट्रेड तुम्ही आखत असताना त्या पद्धतीने आखायचा प्रयत्न करा, त्या पद्धतीने स्ट्रॅटेजाइज करायचा प्रयत्न करा. मला खात्री आहे तुम्हाला या गोष्टींचा उपयोग होतोय, वापर करता येतोय. तुम्हाला जर या गोष्टींचा वापर कसा करायचा हे माहिती नसेल आणि शिकून घ्यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नोटिफिकेशन एनेबल करायला विसरू नका, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. थँक्यू.